नाव आहे मॅजेस्टिक टॉवर्स। पसरलेला आहे 17 एकरच्या लँड पार्सल मध्ये। हा एंट्रन्स राहणार आहे। समोरच आपण बघू शकता हा ढोले पाटील कॉलेजचा रोड, शौकीदानी रोड आपण याला ओळखलं जातं। तर अशी भव्य दिव्य तुम्हाला एंट्रन्स भेटणार आहे। तर आता जाणून घेऊयात कुठल्या कार्पेट एरिया तुम्हाला कुठल्या टॉवर मध्ये भेटेल। तर हा एंटर केल्यानंतर आपल्याला स्पेशियस असा टोटली आपल्याला भेटतोय हा लिव्हिंग एरिया, जो की 16 बाय 11 स्क्वेअर फीटचा असणार आहे। प्रोजेक्टच्या यूएसपीचं बोलायला गेलं तर हा प्रोजेक्ट असणार आहे सराउंडेड बाय आयटी पार्क्स आणि स्कूल्स अँड कॉलेजेस। तर इथे आपण बघतोय ऍक्च्युअल तुमची साईट कशी दिसणार आहे। तर का निवडायचंय तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टला ॲज अन तुमचा ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट। आज आपण आलेलो आहोत खराडीमध्ये सुंदर असा प्रोजेक्ट बघायला, जो की राहणार आहे बाय मॅजेस्टिक लँडमार्क्स। नाव आहे मॅजेस्टिक टॉवर्स। पसरलेला आहे 17 एकरच्या लँड पार्सल मध्ये। ह्याच्यामध्ये जे टॉवर्स राहणार आहेत ते काही टॉवर्स राहणार आहेत तुमचे डिलिव्हर्ड, काही टॉवर्स आता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि काही टॉवर्स आता काम जस्ट चालू झालेलं आहे। तर ही बघू शकता आपण प्रोजेक्टची एंट्रन्स गेट। हा एंट्रन्स राहणार आहे। समोरच आपण बघू शकता हा ढोले पाटील कॉलेजचा रोड, शौकीदानी रोड आपण याला ओळखलं जातं। प्रोजेक्टचं नेबरहूडचं बोलायला गेलं तर प्रोजेक्टच्या नेबरहूडमध्ये तुम्हाला टोटली आयटी पार्क्स भेटतील, पंचशील, वेंटेज टॉवर्स, हाइन्स कॉर्पोरेशन, जे की 15 मिलियन स्क्वेअर फीट मध्ये येते, इऑन आयटी पार्क, बार्कलेज, WTC असे नामांकित आयटी पार्क्स या प्रोजेक्ट पासून अराउंड फक्त 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहेत। जर आपण स्कूल्स अँड कॉलेजेसचं बघितलं तर ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, युरो किड स्कूल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल प्रोजेक्ट पासून अराउंड फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत। तर प्रोजेक्टच्या सराउंडेड बाय हॉस्पिटलचं बघायला गेलं तर लाईफ केअर हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल आहे, सह्याद्री सारखे नामांकित हॉस्पिटल्स या लोकेशन मध्ये आहेत। आपण जर मॉल्सचं विचारायला गेलं तर मॉल्स इथे तुम्हाला सीझन्स मॉल, ॲमेनोरा मॉल आणि फिनिक्स मॉलची पण कनेक्टिव्हिटी भेटते। तर आपण हा आत्ता बघतोय हा ड्रायवे आहे। टोटली ड्रायवे साठी तुम्हाला इथे प्लांटेशन वगैरे गेलेलं आहे। इकडे तुम्ही सिट आउट वगैरे बघू शकता। आणि जेव्हा आपण इकडे सेंटर मध्ये जातो तर सेंटर मध्ये असे टोटली आपल्याला वाटतं की आपण एक 5 स्टार हॉटेल मध्ये आलोय, पण ही सोसायटीची एंट्रन्स आहे। तर अशी भव्य दिव्य तुम्हाला एंट्रन्स भेटणार आहे। तर आपण बघूयात काही अम्युनिटीज पार्ट। तर हे प्रोजेक्टचं टोटली आपल्याला क्लब हाऊस आहे। क्लब हाऊसच्या समोरच मल्टीपर्पज लॉन दिलेला आहे। या लॉन मध्येच या साईडला तुम्ही बघितलं तर किड्स प्ले एरिया त्या साईडला प्रोव्हाइड केले गेलेला आहे। आणि इकडे मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही मंदिर इथे। इथे तुम्हाला पूर्णपणे सिटिंग डेस्क दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही संध्याकाळचा वेळ इथे स्पेंड करू शकता। इथे पूर्णपणे किड्स प्ले एरिया दिलेला आहे। थोडासा ऍडव्हेंचरस करायचा प्रयत्न केला गेलेला आहे बिल्डर थ्रू। इकडे जर बघितलं हा टोटली किड्स प्ले सेक्शन प्रोव्हाइड केले गेलेला आहे। प्रोजेक्टच्या नेबरहूड मध्ये बघितलं तर तुम्हाला मेजर आयटी पार्क्स, मेजर स्कूल्स, कॉलेजेस आणि ऑल्सो मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगैरे सगळ्या गोष्टी सुविधा तुम्हाला नियर बाय अराउंड 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये भेटतात। तर आता आपण बघायला चाललोय स्विमिंग पूल, जो की कवर्ड राहणार आहे। हे तुमचे स्विमिंग पूल आहेत। इथे जकुझी आहे, त्याच्यानंतर तुमचा किड्स पूल आहे, फॅमिली पूल आहे। आणि एक्झॅक्टली ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला शॉवर्स वगैरे प्रोव्हाइड केले गेलेत आणि या साईडला तुम्हाला चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम्स प्रोव्हाइड केलेत। इथे तुमची पूर्ण इक्विप्ड जिम असणार आहे। इथे तुमचे जॉगिंग ट्रॅक्स, वॉकिंग ट्रॅक्स, त्याच्यानंतर हेवी इक्विपमेंट्स टोटली प्रोव्हाइड केले गेलेले आहेत। तर आता आपण बघूया टोटली क्लब हाऊस मध्ये तुम्हाला काय काय अम्युनिटीज भेटतात आहेत, इंडोर अम्युनिटीज। चला, तर आता आपण एंटर करतोय क्लब हाऊस मध्ये, जे की असणार आहे 40,000 स्क्वेअर फीटचं। इथेच तुम्हाला भेटणार आहे हा मल्टीपर्पज हॉल। आता सेल्स ऑफिस हे कन्वर्ट केलं जाईल मल्टीपर्पज हॉल मध्ये। आता आपण एंटर करतोय मूवी थिएटर मध्ये। हे राहणार आहे तुमचं मूवी थिएटर, ज्याची सिटिंग कॅपॅसिटी अराउंड 72 पीपल्स आहे ॲट अ टाइम।
इथे तुम्ही बघू शकता हा क्रॅश एरिया आहे. क्रॅश एरिया असा क्रॅश एरिया अशा प्रकारे राहणार आहे तुमचा. तुम्ही लहान मुलांना वगैरे खेळायला सोडू शकता. त्याच्याच ऑपोजिट साईडला तुम्हाला पूल भेटतोय, टेबल टेनिस भेटतंय, त्याच्यानंतर कॅरम एरिया आहे, चेसबोर्ड आहे, सुकर आहे आणि अशा नंबर ऑफ गेम्स आहेत. तर हा टोटली तुम्हाला फर्स्ट फ्लोअर जो आहे तिथं गेमिंग झोन तुम्हाला बघायला भेटतंय. सेकंड फ्लोअर वरती बघितलं तर तुम्हाला हे कोवर्किंग स्पेसेस भेटतात. इथे तुम्हाला वायफायची कनेक्टिव्हिटी आहे, चार्जिंग स्टेशन्स आहेत आणि ही कॉन्फरन्स रूम पण आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑफिस टीमला इथे बोलून मीटिंग वगैरे अरेंज करू शकता. हे वर्किंग पॉट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतील. फक्त कॉन्फरन्स रूम जे असेल त्याचे चार्जेस सेपरेट असतील आणि ह्याला तुम्हाला लिफ्ट पण प्रोव्हाइड केली गेलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता स्पा एरिया, सलून एरिया इथे तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेला आहे. प्रोजेक्टमध्ये बघितलं तर भरपूर सारे आणि खूप सारे अम्युनिटीज या प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, जे की तुमच्या कवर्ड राहणार आहे टोटली क्लब हाऊसमध्ये आणि पोडियम लेवलमध्ये. प्लस तुमच्या ग्राउंड लेवलला पण अम्युनिटीज येणार आहेत, ज्याच्यात टर्फ पण इन्क्लूड असणार आहे. तर खूप साऱ्या अम्युनिटीजसह हा प्रोजेक्ट तुम्हाला आता बघायला भेटेल. तर इथे आपण बघतोय ॲक्च्युअल तुमची साईट कशी दिसणार आहे. तर हा टॉवर 1, टॉवर 2, टॉवर 3 आणि ह्याच्याच ऑपोजिट साईडला टॉवर 4 हे 4 टॉवर्स डिलिव्हर झालेले आहेत आणि इथे ॲक्च्युअली लोक राहत आहेत. इथे जर तुम्ही बॅक साईडला बघितलं टॉवर 5 आणि इकडे टॉवर 6, या 2 टॉवर्सचं पोझिशन पुढच्या वर्षी तुम्हाला भेटणार आहे, जे की 2025 मध्ये तुम्हाला हँडओव्हर होईल. इथे तुम्हाला आता काही लिमिटेड ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK चे ऑप्शन्स भेटतील, ज्याचा स्क्वेअर फीट एरिया राहील अराउंड 800 स्क्वेअर फीट आणि 3 BHKचा 1100 ते 1200 स्क्वेअर फीट. ह्या कॉन्फिगरेशन्समध्ये इथे अवेलेबल आहेत. आपण ह्याच्या बॅक साईडला बघितलं तर इथे तुमच्या ग्राउंड लेवलला अम्युनिटीज येणार आहेत, म्हणजे टॉवर 5च्या बरोबर समोर तुमच्या अम्युनिटीज राहतील. आणि हा जो एरिया बघता इथे पोडियम लेवल पार्किंग आहे आणि त्याच्यावरतीच जो तुम्हाला एरिया दिसतोय तर इथे टोटली तुमच्या अम्युनिटीज राहणार आहेत. त्या अम्युनिटीजमध्ये ओपन स्काय अम्युनिटीज असतील किंवा मग तुम्ही क्लब हाऊस वगैरे बोलू शकता. तर बेसिकली ह्या 2 पॅचेसमध्ये तुमचे अम्युनिटीज डिलिव्हर होणार आहेत. आणि हा आपण जिथून चाललोय हा सोसायटीचा ॲक्च्युअल पाथवे आहे आणि जस्ट तुम्ही या साईडला बघितलं तर पार्किंग्स वगैरे प्रोव्हाइड केलेले गेलेले आहेत. तर आत्ता आपण बघत आहोत हा इंटरनल ड्राईव्हवे, जो की तुम्हाला सगळ्या टॉवर्सला कनेक्ट करेल आणि ह्यालाच अटॅच असणार आहे हा वॉकिंग ट्रॅक, जिथे तुम्हाला सिनियर सिटीजन सिटिंग डेस्क वगैरे प्रोव्हाइड केलेले गेले आहेत. आणि साईडला जर तुम्ही बघितलं तर ग्रीन प्लांटेशन वगैरे प्रोव्हाइड केलंय, जेणेकरून तुम्ही संध्याकाळचा वेळ इथे चालत घालवू शकता. तर हे एक्झॅक्टली आपण बघत आहोत आता योगा डेक. योगा डेक तुमच्या क्लब हाऊस मध्येच असणार आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर हा मधला जो पॅच आहे इथे टोटली अम्युनिटीज स्पेस येतोय तुमचा पोडियम लेवलवरती. ते आपलं टोटली पूर्ण लँड पार्सल आहे. इकडनं तुम्ही बघितलं तर बार्कलेजचं आहे आणि तिकडे तुमचं गेरा कॉमर्स झोन येतं आणि हा पूर्ण मध्ये ओपन व्ह्यू आहे तुम्हाला. तर आता जाणून घेऊयात कुठल्या कार्पेट एरिया तुम्हाला कुठल्या टॉवरमध्ये भेटेल. तर माझ्याच बॅक साईडला तुम्ही हा टॉवर बघू शकता. हा टॉवर ई असणार आहे. ह्याच्यात तुम्हाला 3 BHK निअरिंग पोझिशन म्हणजे 1 इयरमध्ये पोझिशन भेटेल. 1050 आणि 1100 स्क्वेअर फीट मध्ये अवेलेबल आहे. अजून एक तसाच टॉवर तिथे मागे बनतोय, त्यात पण तुम्हाला निअरिंग पोझिशन आहे. आणि हे बेअर लँड पार्सल तुम्ही बघू शकताय. हे बेअर लँड पार्सल मध्ये नवीन टॉवर्स येतात, ज्याच्यात 2 BHK 850 स्क्वेअर फीट, 850 स्क्वेअर फीट आणि 3 BHK 1133 स्क्वेअर फीट मध्ये अवेलेबल असणार आहे. प्राइसिंग 2 BHK ची बघायला गेली तर 2 BHK राहणार आहे तुमचा 1,12,00,000 पासून
आणि 3 BHK तुमचा स्टार्ट होतोय 1,50,00,000 तर आता आपण बघत आहोत ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट जो तुम्हाला डिलिव्हरी होणार आहे. त्याच्या आधी बघूयात आपण हे माय1 कन्स्ट्रक्शन. टोटली जी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे ती माय1 कन्स्ट्रक्शन मध्ये यूज केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचं रिएन्फोर्समेंट आणि कॉन्क्रीटनी सगळ्या वॉल्स बनवले जातात. हा सॅम्पल फ्लॅट जो आपण बघतोय तो असणार आहे 3 BHKचा, ज्याच्यात तुम्हाला कार्पेट एरिया भेटणार आहे 1100 स्क्वेअर फीट. एंटर करतानाच तुम्हाला ही प्रायव्हेट एंट्रन्स लॉबी बघायला भेटेल. त्याच्यासोबतच तुम्हाला एक डिजिटल डोर लॉक दिलेला आहे, जे की कार्ड तुमच्या कीनी आणि तुमच्या फिंगरप्रिंटने ॲक्सेस होईल. हा एंटर केल्यानंतर आपल्याला स्पेशियस असा टोटली आपल्याला भेटतोय हा लिव्हिंग एरिया, जो की 16 बाय 11 स्क्वेअर फीटचा असणार आहे. आणि ह्यालाच अटॅच ही सुंदर अशी बाल्कनी राहील. आता जो आपण सॅम्पल फ्लॅट हा फ्लॅट बघतोय, हा फ्लॅट राहणारे तुमचा टेरेस फ्लॅट, जो की पोडियम लेवलला असतो, गार्डन फ्लॅट म्हणूयात आपण त्याला. तर इथे तुम्हाला असा एलॉंगेटेड पूर्ण टेरेस एरिया भेटतो, जे की प्रत्येक रूमला तुम्हाला इथून समोर नाही हे करता येईल. जर आपण 3 BHK 1100 स्क्वेअर फीटचं बघितलं तर तुमच्या जी हे असणार आहे, ही जी रेलिंग असणार आहे ती ऍक्च्युअल मध्ये इथे असेल आणि हा तुमचा टोटली असा गॅलरी एरिया असेल. इथे जर बघितलं तर आपल्याला हा टोटली डायनिंग स्पेस बघायला भेटतोय आणि त्याच्याच ऑपोजिट साइडला पॅरलल प्लॅटफॉर्म किचन आहे. किचनला तुम्हाला इथे सिंक प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्यालाच अटॅच अशी ही ड्राय बाल्कनी असेल. ड्राय बाल्कनी पण आपण जर बघितलं तर पोडियम फ्लॅट टेरेस फ्लॅट असल्यामुळे हा टोटली तुम्हाला हा एरिया पण एक्स्ट्रा भेटतोय. नाहीतर ऍक्च्युअल आपली जी ड्राय बाल्कनी असणार आहे ती इथपर्यंत येईल, म्हणजे हा स्पेस आपल्याला बघायला भेटेल. ही तुमची राहील फर्स्ट कॉमन बेडरूम. इकडनं आपण एंटर करूयात मास्टर बेडरूमला. ही तुमची बिग साईज मास्टर बेडरूम असेल. तुम्हाला इकडनं दोन्ही साईडचे व्ह्यू भेटतील. एका साईडने तुम्हाला टुवर्ड्स बार्कलेजचा व्ह्यू भेटेल आणि एका साईडने तुम्हाला टोटली सोसायटीच्या अमेनिटीजचा व्ह्यू भेटेल. दोन्ही साईडला विंडोज प्रोव्हाइड गेलेले आहेत, जेणेकरून व्हेंटिलेशन तुम्हाला चांगलं भेटणार आहे. ते हे तुमचं वॉशरूम राहणार आहे. इथे सीपी आणि सॅनिटरी फिटिंग्स तुम्हाला कोलेर आणि रोकोच्या प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे तुमचं बाहेर सिंक एरिया राहील, जेणेकरून तुमच्या पाहुणे वगैरे आले तर तुमची प्रायव्हसी मेंटेन होती. आणि हे तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे. जर आपला सेकंड मास्टर बेडरूम जर बघितला तर तो या साईडला तुम्हाला प्लेस झालेला दिसेल आणि इकडनं पण व्ह्यूज तुम्हाला बार्कलेज, समोर बार्कलेज दिसतंय बघा. इकडे तुमचं असणार आहे मास्टर वॉशरूम. हा जो फ्लॅट आहे हा 1100 स्क्वेअर फीटचा आहे. याची प्राइसिंग चालू होती 1,61,00,000पासून. प्रोजेक्टच्या USPचं बोलायला गेलं तर हा प्रोजेक्ट असणार आहे सराउंडेड बाय IT पार्क्स आणि स्कूल्स अँड कॉलेजेस. जर आपण ह्या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज बद्दल बघितलं तर अम्युनिटीज तुम्हाला इथे रेडी पोझिशन म्हणजे बघायला भेटणार आहेत. तुम्हाला ॲक्च्युअल ज्या अम्युनिटीज म्हणजे जे तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटतील आणि काही अम्युनिटीज आता अजून कन्स्ट्रक्ट होतात आहेत, जे की तुम्हाला पोझिशनच्या वेळेस बघायला भेटतील. थर्ड थिंग जर बघायला गेलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तिन्ही टाईपचे व्हेरियंट्स भेटतात. एक तुम्हाला आहे रेडी पोझिशन, जो की तुम्हाला लगेच हँडओव्हर भेटतोय फ्लॅटचा. एक आहे अंडर कन्स्ट्रक्शन बट नियरिंग पोझिशन. नियरिंग पोझिशनमध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुम्हाला पोझिशनची टाईमलाईन भेटणार आहे. आणि अंडर कन्स्ट्रक्शन ज्याच्यात तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी भेटेल. म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे तुम्हाला प्रत्येक व्हेरियंट बघायला भेटतोय, ज्याच्यात 2 BHK आणि 3 BHK अवेलेबल आहे. यात काही सिम्प्लेक्स ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. तर का निवडायचं आहे तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्टला ॲज अन तुमचा ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट? कारण आम्ही तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार दाखवणार आहोत मल्टिपल लोकेशन्सला मल्टिपल प्रोजेक्ट्स आणि त्याचाच देणार आहे तुम्हाला आम्ही अनबायस्ड रिव्ह्यू. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे बॉटम रेट गॅरंटी आणि ॲट 0 ब्रोकरेज कॉस्ट. सो आता तुम्ही आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.